भावानो परत एकदा स्वागत आहे तुमच्या मिस्टर ब्लॉग या चॅनलवर। तर भावानो एक नंबर। तर आजचा काय विषय चला सांगतो तुम्हाला। तर आजचा काय विषय म्हणजे आज आपण चाललोय बुलेटच्या मैदानाला कर्नाटकात। तर एक नंबर असा व्हिडिओ ब्लॉग होणार आहे। तर भावानो सुट्टी देऊ नका असा शेवटपर्यंत चला। तर चला सुरू करूया। जय श्रीराम। माझे सहकारी आणि समोर उपस्थित असणारे सर्वजण बैलगाडी शौकीन, खरं तर आज श्रीमंत त्यांच्या वडिलांना असतील किंवा श्रीमंत असतील आयोजन करतील दादांचे पुन्हा एकदा सर्व बैलगाडी शौकीनांच्या वतीने मी आभार मानतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक। दादा हो जय शिवरायांचा आदर्श असणारे अखंड भारतभूमी यदा यदा ही धर्मस्य ग्लानी हेलिकॉप्टर बैजाच्या जोडीने पडणारा म्हणजे सांगोला राजा महाराज। नमस्कार। तर भावानो काल गेलता मी बुलेटच्या मैदानाला। बुलेटचं मैदान एक नंबर झालं, काय विषय नाही। खरं भावानो एवढं वैताग आलं काल जाऊन येऊपर्यंत। कारण सांगतो तुम्हाला, आमच्या गावापासून कमीत कमी 100 किलोमीटर गाव लागते ती। आणि आमासनी जायला कमीत कमी इथनं आम्ही उठायलाच आमासनी 3 वाजलेलं 5ला मैदान सोडणार होती। तर एवढं वाईट गाडी पळवली आणि काल मला व्हिडिओ करायला पण गावलं नाही आणि मला शर्ती पण गावलं नाही आणि काय नाही भावानो सॉरी। कारण मला व्हिडिओ करायला नाही, मला ते बैल पण दिसले नाहीत, कुठले बैल कधी आल्यात काय आल्यात। मला फक्त जनरलच्या गाड्या पट्ट्यावर लावलं तेव्हा मी बरोबर मैदानामध्ये पोचलो आम्ही मित्र सगळी। आणि मला व्हिडिओ करायला जरासुद्धा गावलं नाही, त्याच्यामुळं भावानो परत एकदा सॉरी। आणि व्हिडिओ म्हणजे एकदम मैदान एक नंबर असं झालं तसं मला वाटते। आणि तुमचं मत काय ते जरा कमेंट करून सांगा। आणि भावना मी काय व्हिडिओ लाईक केलोच नाही आणि काय मला व्हिडिओ करता पण आलं नाही आणि मला काय सुचलं पण नाही त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ करायला, कारण गर्दी पण एवढी होती आणि एवढं वाईट कंटाळा आला गाडीवरनं जायचं,
100 किलोमीटर कुठलं गाव घावीनं, कुठलं काय घावीनं, तिकडं कुठं मला काय समजेनात, कुठं हॉटेल नाहीत, काय नाहीत. मला ते कुठल्या गावातनं कसं गेलं, काय गेलं समजलंच नाही. तर भावा गेलं, मैदान बघून आलं. हे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ करायला मी. आता आलो शेतात, कारण शेतात औषध मारायचं आहे, त्याच्यामुळे मी औषध मारणार आहे. ते आणि ते दोन्ही ब्लॉग एकदमच बघा. आणि भावानो प्रत्येकदा सॉरी, आणि नेक्स्ट मैदानमध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट देतो. चला बाय. आणि आता औषध मारणार आहे ते पण बघून घ्या. जय श्रीराम. मावशी, ओ मावशी, कुठं चालला? ऊस चालू झाला एवढं लवकर? किती आहे मोटोळी? हे मंडळी नमस्कार. तर आजचा व्हिडिओ चालू करूया डायरेक्ट शेतातून, कारण आज आमच्या शेतात मारायचं औषध. शेतात औषध मारताना जाता आपण चालले डायरेक्ट शेताला चालत. हे आमचं शेताचं वाट, आमचं शेत. आणि शेतात औषध मारायचे कारण कसपट आले खूप जांब. लय कसपट आल्यामुळं शेतातलं औषध मारून संपवायला पाहिजे. 2 एकर आज शेतातलं औषध मारायलाच पाहिजे, म्हणजे मारायलाच पाहिजे, त्यात का वाद नाही. तर हे आहे सुपर विडमार. हे आता कमीत कमी हे आता काल परवा दिवशी पण मारलेलं आहे. आता हे एकूण 5 पंपाचं आहे. आणि हे आहे बार. हे कमीत कमी एका पंपामध्ये 3 पंप होतात. हे बार 2च मारायचं. हे मिक्स करायचं आणि ह्यात बरोबर ह्या टंबरेलनं ह्यात कमी कमी 5 टंबरेल पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. आता हे मिक्स करूया चला. हे बघा आता असं असते व्हाईट. धुवा. आणि हे आहे सुपर विडमार. ह्यात वतूया. हे किती होते बघूया. हे किती अर्धा झाले. तर हे ह्यात वतूया. त्याचा कलर असं एकदम व्हाईट कलर दिसतो. पांढरा कलर.
घरातलं चार्जिंग संपलं तर चार्जिंग लावून मस्तपैकी जेवून मगच यायचं. आता जरा झोपा बिपा काढायचं मगच यायचं. कारण ऊन जर असलं पडले बघा की डोक्यातलं केस आपाप झाडायला. ऊन पडले जरा औषध अजून एवढं औषध बाकी आहे. अजून कमीत कमी 6 पंप आणि चार्जिंग पंप एक धोका दिला. जर पंप धोका दिला नसतं तर संपवलंच असतं, सुट्टी दिली नसतं त्याला. तुम्ही आमचा अवतार बघू शकता. ते तोंड एकदम पिच्च झाले. हे आमचं पंप प्रमाणे धोका देऊन सोडलं. सकाळी चार्जिंग लावलंय, पप्पांनी चार्जिंग लावलं तर सकाळी, म्हणजे पण ह्यातलं चार्जिंग संपले. काय करायचं, ऊन असलं तर चालते. तर कसं वारा पाहिजे. वारा आणि ऊन एकदम असलं तर काय वाटत नाही. म्हणजे वारा आल्यावर ऊन लागत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित औषध मारता येते. नाहीतर काय करायचं नाही, मग त्रास होते. शेतकऱ्यांचं जीवनच आहे. कसं ऊन असल्याशिवाय तर काय पर्याय नाही. शेतकरी कसं उन्हातच राहतात. अशी काय ऊन लागत नाही, काय नाही. कुठलं ऊन आणि काय असं हे म्हणजे काय फरक पडत नाही. किती ऊन असलं तर कसं असते, लागते चटका. उन्हाचं खरं पर्याय नसते, त्याला करायलाच पाहिजे. त्यात काय सुट्टी नाही. जे करायचं ते करायलाच पाहिजे. आमचं तात्यांचं झाडाचं बघा चिक्कू आत्ता चालू झालं बघा. बारीक 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 कसं चिक्कू एक नंबर. खायला तर एवढं गोड नादच नाही. चिक्कू चिक्कू बघा वर. चिक्कू चेष्टा आहे का ये, बघा की वर. तर भावना औषध तेल मारून पूर्णपणे खलास झालेला आहे. औषध संपलेलं आहे मारून मस्तपैकी. तर भावानो, चॅनलवर कोण नवीन आहेसा त्याला भावानो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भावाला सपोर्ट करा. कारण माहीत आहे तुम्हासनी काय सांगायला लागत नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.